अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ। नमस्कार प्रेमळ स्वामी भक्तांनो, उपाशी राहा पण हा संदेश तुम्ही एकदा शेवटपर्यंत ऐका। घरात इतका पैसा येईल की सांभाळणं कठीण होईल। येणाऱ्या 10 मिनिटांमध्ये आनंदाची बातमी तुम्हाला मिळेल। आता चिंता करणे सोडा आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐका। दुःखी असेल तर शांत राहा। सध्या जो फोन तू वापरत आहेस त्याच फोनवर आनंदाच्या बातमीचा तुला कॉल येणार आहे। तुझं भाग्य उदय आता निश्चित आहे। बाळा, तुझं नशीब आता परतणार आहे। होय बाळा, ज्यांनी तुला त्रास दिला आहे, तुला दुःख दिलं आहे, आता ते सर्व दुःख, हे सर्व चिंता जळून जाणार आहे। मोठी इच्छा तुझी पूर्ण होणार आहे। ज्यांनी तुझ्या डोळ्यात पाणी आणलं त्यांनाही शिक्षा होणार। बाळा, माझ्यावरती विश्वास ठेव आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐक। जर तुम्हाला तुमच्या देवावरती विश्वास असेल तर होय माझा देव, माझे स्वामी असे टाईप करा आणि व्हिडिओला लाईक करा। स्वामी भक्तांनो, मानवी जीवनात वेळ, परिस्थिती आणि ठिकाण हे खूप मोठी भूमिका बजावत असतात। काही वेळेला जे काही घडणार असतं त्यानुसारच परिस्थिती बनत जाते। ज्याच्या घरामध्ये सतत कटकटी होतात, वादविवाद होतात, छोट्या गोष्टीवरून भांडणे होतात आणि त्याच्या रूपांतर मोठ्या भांडणात होते। घरातील मुले चिडचिड करतात, हट्टीपणा करतात, कोणाचाही ऐकत नाही, मोठ्यांचा अनादर करतात, घरामध्ये सतत भांडणे होते असतील, कसल्या ना कसल्या कारणाने घरातील काही वस्तू खराब होत असतील तर हे निगेटिव्हिटीचे चिन्ह आहे, नकारात्मकतेचे चिन्ह आहे। यावर एक प्रभावशाली उपाय आज आपण पाहणार आहोत, त्यामुळे हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका। हा उपाय केल्याने तुम्हाला पहिल्या दिवसापासूनच सकारात्मक ऊर्जा जाणवू लागेल। घरातील दोषमुक्त होऊन मन शांती मिळेल। तुम्हाला घरामध्ये बाहेरपेक्षा जास्त आनंद प्राप्त होईल। घरातील माणसे एकमेकाबद्दल काळजी करायला लागतील तर ह्या कोणत्या गोष्टी आहेत? स्वामीच्या कृपेने आपण त्या आपल्या आयुष्यात दररोज अवलंबायला पाहिजेत। दररोज सकाळी आणि सायंकाळी घरात तुपाचा दिवा लावायला पाहिजे। यामुळे देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि घरात सुख, समृद्धी, शांतता नांदत असते। तुपाचा शक्य नसल्यास तेलाचेही आपण लावू शकतो। आपण आपल्या आयुष्यात रोज कितीतरी गोष्ट बोलत असतो। काही वेळा बोलल्याने समस्या सोडतात तर काही वेळा बोलल्यामुळे वाद निर्माण होतात। प्रत्येक गोष्टीला शब्दाची गरज नसते। या उलट काही ठिकाणी शांत राहणे, मौन हेच आपले खरे सामर्थ्य ठरू शकतो। आपण जेव्हा योग्य ठिकाणी शांत राहतो तेव्हा आपण इतरांसाठी आदर्श ठरतो आणि आपण जीवनातही सकारात्मक बदल घडून येत असते। जर कोणी व्यक्ती तुमच्या समोर तिसऱ्या व्यक्तीबद्दल वाईट बोलत असेल तर तेव्हा तुम्ही शांत राहा। आपल्या आयुष्यात अशा लोकांची कमतरता नसते जे इतरांबद्दल वाईट बोलत असतात। अशा वेळी तुमचं शांत राहणं खूप महत्त्वाचं आहे। दुसऱ्याबद्दल वाईट बोलणाऱ्या व्यक्तीच्या चर्चेत भाग घेतल्याने तुम्ही पुढे जाऊन त्या वादाचा भाग बनू शकता। तुम्ही काही बोलता तर तुमचं मत पुढे चुकीच्या प्रकारे सादर केला जाऊ शकतो। तेव्हा अशा प्रसंगी शांत राहिल्याने तुम्ही कोणत्याही निगेटिव्ह गोष्टीत अडकत नाही। काही लोक फक्त स्वार्थासाठी इतरांबद्दल वाईट बोलतात। अशा गोष्टींना पाठिंबा देणं हे चुकीचं आहे। शांत राहून तुम्ही तुमची मॅच्युरिटी सिद्ध करता। अशा प्रसंगात फक्त ऐकण्याचं कौशल्य दाखवा, त्यामुळे तुम्ही एक परिपक्व व्यक्ती आहात हे ठळक होतं। तुम्ही न बोलताही इतरांना तुमचं महत्त्व जाणवता। शांत राहिल्यामुळे गैरसमज होण्याची शक्यता टळते। तुमचं मौन दुसऱ्या व्यक्तीला आपलं वागणं तपासून पाहण्याची संधी देत असते। जिथे वाईट बोलणं चालू आहे तिथे न बोलणं म्हणजे आपल्या स्वतःच्या मूल्यांना जपणं होत असते। जिथे भांडणे होत असते आणि त्या भांडणामध्ये तुमचा काही संबंध नसेल तेव्हा सुद्धा तुम्ही शांत राहायला पाहिजे। आपल्या दैनंदिन आयुष्यात आपण अनेकदा इतरांच्या वादाला इच्छा असो वा नसो
साक्षीदार बनत असतो. दुसऱ्याच्या भांडणात हस्तक्षेप करणं म्हणजे स्वतःसाठी नाहक त्रास निर्माण करून घेणं. तुमचं ज्या गोष्टीची काही संबंध नाही तिथे उपस्थित होण्याने तुमचं नाव खराब होऊ शकतो. वाद मिटवण्याच्या नादात दोन्ही बाजूने चुकीचे ठरवले जातात. शांत राहून तुम्ही स्वतःला वादग्रस्त परिस्थितीतून वाचवता. कधी कधी तुमचं शांत राहणं वाद शांत होण्यासाठी सहाय्यक ठरू शकतो. भांडणामध्ये हस्तक्षेप केल्याने तुमचं मन अस्वस्थ होतं. मनाला दुःख लागू शकतो. आपण केलं ते बरोबर की चूक याने आपण अस्वस्थ होतो. हे टेन्शन नको असेल तर न बोलणं, फक्त प्रेक्षक होऊन आपण अनेकदा शहाणपणाचं असतं. भांडण मिटवण्यासाठी कधी कधी तुमचं न बोलणं सर्वात अधिक उपयुक्त ठरत असतं. जर तुम्हाला एखाद्या विषयाबद्दल अर्धवट माहिती असेल तर त्या विषयावरती तुम्ही बोलू नका. आपल्या जीवनात आपण अनेक गोष्टीवर चर्चा करतो, पण प्रत्येक गोष्टीबद्दल आपल्याला पूर्ण माहिती असेलच असे नाही. अशा वेळी बोलण्यापेक्षा शांत राहणं अधिक शहाणपणाचं ठरतं. अर्धवट माहितीवर बोलणं तुम्हाला चुकीचं ठरवू शकतो. अशा वेळी तुमचं अज्ञान सर्वांना दिसून येईल आणि तुम्ही हास्यास्पद ठरू शकाल. अशा वेळी तुम्ही तुमचं बोलणं समोरच्याला गोंधळातही टाकू शकतो. अर्धवट माहितीमुळे वादसुद्धा निर्माण होण्याची शक्यता वाढते. तुम्ही बोलताना चुकीचे उदाहरणं दिल्यास तुम्हाला अपूर्ण नॉलेज सर्वांसमोर उघडे येईल. समोरच्याला असे वाटू शकेल की तुम्ही मुद्दाम चुकीची माहिती पसरवत आहात. अर्धवट माहितीवरून घेतलेला निर्णय हे त्रासदायक, नुकसानकारक ठरू शकतात आणि शांत राहिल्याने भव्य अपमानातून वाचू शकतात. माहिती पूर्ण असल्यानंतरच बोलणं अधिक प्रभावी. अशा वेळी शांत राहणं म्हणजे तुमचा संयम आणि समजूतदारपणाचं लक्षण आहे. चुकीच्या बोलल्यानंतर तुम्हाला आपली चूक सुधारायला वेळ मिळेल याची खात्री नाही, कारण याआधीच आपण स्वतःचं हसू करून घेतलेला आहे. म्हणून पूर्ण माहिती मिळाल्यानंतरच आपली मत व्यक्त करावी. ज्ञान अपूर्ण असेल तर फक्त ऐकून घेणं शांतपणाचे ठरेल. रागात कोणतीही गोष्ट तुम्ही बोलू नका. रागावरती शांतता, नियंत्रण मिळवायचे असेल तर तुम्ही नामस्मरण करा, ध्यान करा. रागाच्या क्षणी बोललेले शब्द अनेकदा नात्यामध्ये कटुता निर्माण करतात. एकदा निघालेले शब्द नाही म्हणता येत नाही. त्यामुळे बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधीच विचार करा. तुम्हाला तुमच्या शब्दाबद्दल पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही. शांत राहिल्यास तुम्हाला तुमच्या भावना अधिक स्पष्टपणे समजायला वेळ मिळते. स्वामी भक्त हो, आजचा हा स्वामी संदेश तुमच्यासाठी अशा पद्धतीचा होता. तुम्हाला कसा वाटला आजचा हा स्वामी संदेश हे कमेंट करून नक्की सांगा. आणि असे नवनवीन स्वामी संदेश जाणून घेण्यासाठी आपल्या या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.